नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला संदीप नेमाडे आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहोत शेती प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती। आणि आजचा जो व्हिडिओ आहे हा ह्या वॉटर टँकचा आपल्याला काय फायदा झाला, अळीची ग्रोथ कशी झाली, पाल्यात काय बदलाव आले, आपण सकाळी येत असतो तर पाला सुकत असतो आणि शेतकऱ्याला होणारे त्रास या बाबतीत आपण ह्याचा उपाय घेऊन येत असतो। तर हा तुम्ही ह्याच्यामध्ये बघू शकता टँकचा आपल्याला काय फायदा झालेला आहे, आपण या बाबतीत व्हिडिओ आहे। तर आपण वेळ न जाता आपण आपल्या अळीची साईज आणि अळीचा पाला किती प्रमाणात खाल्लेला आहे, किती प्रमाणात वाया गेलेला आहे पाला सुकून, या बाबतीत आपण आजचा व्हिडिओ दाखवणार आहोत। तर चॅनलवर नवीन आले तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण आम्ही असेच शेती जुगाड त्याच्यातून कमी पैशात शेतकऱ्यांचा फायदा कसा व्हावा आणि शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढावं, यांत्रिकरणाचा कसा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा या बाबतीत आपले व्हिडिओ असतात। आपण याच्यापूर्वी पण फॉगरचे व्हिडिओ बनवले होते आणि ते पूर्ण महाराष्ट्रात फेमस झालेले होते। मी गेल्या 2017पासून रेशीम शेती करतो, पण मला ते फॉगरच्या बाबतीत या वर्षीच त्याच्यावर काम करायचं लक्षात आल्यामुळे मी यावर्षी ते केलेलं आहे। कारण की माणसाला थोडा वेळ लागतो, जसं जसं प्रॉब्लेम येतात तसं तसं आपण त्याच्यावर सोल्युशन काढत असतो। तर फॉगर तर पूर्वीपासूनच आहेत, पण शेतीत अवलंब महाराष्ट्रात यावर्षीपासून आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांना जाणीव करून दिली यांत्रिकरणाची, आणि ते यंत्र प्रॉपर काम करतं आहे फॉगर, आणि शेतकऱ्यांचा होणारा त्रास कमी करतं आहे आणि एक वेळेस लावलं तर 3 ते 4 वर्ष चालतं आहे। तर या प्रकारे आपले फॉगरचे आपले व्हिडिओ आहेत मागचे, ते तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता। तर आपलं काम आहे फक्त यांत्रिकरणाचं महत्त्व समजून देणं, उपयोग कसा करायचा ते समजून सांगणं, आपण विक्रेता नाही आहे। तर हा विषय आपल्या शेतकऱ्यांना आपण क्लिअर करणार आहोत की तुम्हाला ज्या ठिकाणून स्वस्त फॉगर मिळतील त्या ठिकाणून घ्या, क्वालिटी बास फॉगर घ्या। शेतकऱ्यांचं हित हे आपलं जोपासणं हे आपलं काम आहे, आणि आपले व्हिडिओ हे एकदम सत्य परिस्थितीवर आधारित असतात, आणि जे प्रॉब्लेम येतात आपण त्याचे व्हिडिओ टाकत असतो। आपल्याला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आपण नक्की दुसऱ्या शेतकऱ्यांपर्यंत, गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोचवा। चला तर मग आता चालू करूया। तर पाला आलेला आहे आणि ही आपली 8वी फिटिंग आहे तिसरा मोल्ड नंतर। तर बघू शकता पाला, आणि प्रॉपर हिवाळ्यासारखं आपलं पावसाळ्यासारखं वातावरण याच्यामध्ये आपण तयार केलेलं आहे। तर त्या प्रकारे आपण अळीनं पाला किती प्रमाणात खाल्ला आहे बघणार आहोत। तर बघू शकता तुम्ही, हा काल संध्याकाळचा पाला आहे। बघू शकता अजूनही पान अळीनं कट केल्यानंतर हिरवं आहे आणि अळी ते खात आहे, बघू शकता तुम्ही। आणि अळीची साईज बघून घ्या तुम्ही, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे अळी चौथ्या मोल्टवर येणार आहे आता, आणि याची साईज बघा किती मोठी झालेली आहे। आपल्याला साईज जशी मोठी होणार तसा आपला कोश पण वाढणार आहे। तर ही मायकोची जालन्याची अंडीपुंज आहे, मी हेच वापरत असतो, आणि तुम्हाला तुमच्या अनुभवानुसार तुम्ही जे अंडीपुंज तुम्हाला चांगली वाटत असेल ते वापरा। पण मला याचं एक सांगावं वाटतं की मायकोचा जो कोश आहे ना हा खूप वाईट येतो थोडा, आणि त्याच्यानंतर वजनात पण थोडासा वजन पण जास्त असतो। तर हा माझा अनुभव स्वतःचा आहे। तर तुम्ही तुमच्या अनुभवानुसार कोणते अंडी वापरायचं आहे ते बघा। आणि हे चॉकी जे आहे, मी माझं जे टनल आहे मागच्या व्हिडिओमध्ये त्या टनलमध्ये बनवलेली होती। तर बरेचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं एका शेतकऱ्याचे की टनलमध्ये चॉकी बनत नाही। तर आपण हे लाईव्ह दाखवत आहे की हे बघून घ्या की आमच्या टनलची चॉकी कशी आहे, आणि त्याचा आमच्या शेडमध्ये आम्ही आणल्यानंतर कसा उपयोग होतो आहे। तर अकोला जिल्ह्यामध्ये त्या टनलचे चॉकीचे आता आमचे शेतकरी जे आहेत ते सक्सेस, चांगल्या प्रतीची चॉकी नवीन शेतकऱ्यांना बनवली आहे आमचे व्हिडिओ पाहून। तर ज्या शेतकऱ्यांना चॉकी मिळत नाही चांगल्या क्वालिटीची आणि ट्रान्सपोर्ट खूप दूर पडतं, पैसे नाहीत, यासाठी उद्योग थांबू नका मित्रांनो। स्वतः काही ना काही करण्याचा प्रयत्न करा, काही प्रयोग करा, छोट्या याच्यापासून सुरुवात करा, पण नक्की स्वयंपूर्ण व्हा। या बाबतीत मी तुम्हाला माहिती देणार आहे, आणि आपल्या व्हिडिओत ती माहिती दिलेली पण आहे। तर बघू शकता आता याच्यावरती आपण हे जे आहे हे रात्रभर पाणी आपल्या नेटवर चालू असतं आहे, आणि जे शेतकरी संध्याकाळी पाला टाकतात गरम हवेमुळे तो पाला सुकतो, सकाळी येईपर्यंत अळी तो पाला खात नाही। आपल्याला वाटतं की अळीची वाढ होऊन नाही राहिली, तर त्याच्या बाबतीत शेतकऱ्यांनी जागरूक राहणं जरुरी आहे। कारण की पाला जो आहे तो सुकला तर अळी खाणार नाही, आणि सुकलेला पाला जरी थोडंफार खात असणार तर पाण्याचं प्रमाण अळीच्या शरीरात कमी होणार, आणि अळीचं ग्रोथ कमी होणार। तर आपली ग्रोथ कमी झाली तर कोश पण नक्कीच त्याचा परिणाम होणार। तर या बाबतीत शेतकऱ्यांनी नक्की लक्ष द्यावं। आम्ही बारकाव्यातून घेऊन येत असतो व्हिडिओ। तर
चूक झाली तर आम्हाला पण याच्यामध्ये माफी नाही आहे. बरेचसे शेतकऱ्यांच्या बॅचा फेल होतात, तर त्याच्यात काही प्रॉब्लेम आपण येत असतं, तर ते त्याच्यापासून शिकून आपण परत बॅच घ्यावी. आणि जुने शेतकऱ्यांकडून बी चुका झाल्या तर त्यांना त्यांचा शिक्षा ह्या रेशीम उद्योग देते, आणि चांगलं काम केलं तर त्याचं बक्षीस पण देते. तर या प्रकारे हा उद्योग आहे. नवीन शेतकऱ्यांनी नक्की प्रॉपर शिकूनच हे शेतीत उतरावं, कारण की ह्याच्यात खूप बारकावे आहेत. जुन्या शेतकऱ्यांचे जे खरी माहिती देतात त्यांच्याकडेच तुम्ही हे घ्या, कारण की व्हिडिओ बरेचसे आहेत यूट्यूबवर आणि त्याच्यात अवढव्य उत्पन्न होतं आहे. कारण की 1 लाख 2 लाखाच्या पट्ट्या बनत आहेत आणि नवीन शेतकरी ते पट्टी बघून रेशीम उद्योगात आले, हे एक विषय झाला. पण समोरचा विषय जो आहे, कोणी त्याच्या मागची जे टेक्निक आहे, मेहनत आहे, शिकायला तयार नसतं आणि त्यांना तो उद्योग आपला करताना अडचणी येतात. तर त्या अडचणी होऊ नये त्याकरता आपण शिकूनच या उद्योगात यावं. मी माझी पहिली बॅच जी आहे ते एका ताडपत्रीच्या शेडमध्ये काढलेली होती आणि लाकडीच्या बांबूच्या रॅका बनवल्या होत्या. आणि मी स्वतः पहिल्या दिवसापासून चॉकी बनवतो आहे, कारण की मी 1 वर्ष शेतकऱ्यांकडे जाऊन शिकण्याचा प्रयत्न केला होता 2017 साली. तर त्याचाच परिणाम आज आहे की मी रेशीम उद्योगात टिकून आहे. आणि जो शिकला नाही त्याला रेशीम उद्योग जे साईडला आहे ते करून टाकतो आणि नंतर मग रेशीम उद्योगात नाव बदनाम होतं. तर तसं करू नका. रेशीम उद्योगात लाखो रुपये आहेत, पण ते कसे आहेत ते आपण शिकल्यानंतरच आपल्यासाठी आहेत. बारकावे शिकावं लागतात. तर तुम्हाला ते बारकावे शिकून उत्पन्न वाढवा. आणि काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही नक्की कळवा आमच्या कमेंटमध्ये. तर आपल्या जे टँकचा फायदा आहे तो आपण सांगितलेला आहे. आर्द्रता भरपूर आहे, पाला अळी चांगली खाते, वाढ चांगली आहे. त्याच्यानंतर अळीचा मोल्डचा जो टायमिंग आहे तो प्रॉपर आहे. 4.5 दिवस म्हणजे 4.5 दिवस, 3.5 दिवस म्हणजे 3.5 दिवस, असा या प्रॉपर टायमिंग आहे. तर याबाबतीत शेतकऱ्यांनी हा प्रयोग आमचा करून बघावा. आम्ही असेच नवीन प्रयोग घेऊन येत असतो आणि पुढच्या व्हिडिओत आपल्याला असेच प्रयोग पाहायला मिळणार आहेत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.